हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये लिपिक, शिपाई, ड्रायव्हर आणि स्टेनो यांच्या ज्या जागा निघालेल्या आहेत, त्या संदर्भात वेगवेगळे जे प्रश्न मुलांना पडलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. आणि फॉर्म भरायला 15 डिसेंबर 2025 पासून सुरुवात होत आहे. आणि याच्यामध्ये पहिला प्रश्न मुलांना असा पडलेला आहे, म्हणजे माझे जे यूट्यूबला व्हिडिओ टाकलेले आहेत, त्या व्हिडिओच्या खाली विद्यार्थी जे विचारत आहेत त्यामध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारले जात आहेत की शॉर्टलिस्ट लागणार आहे का? त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, किती अर्ज करता येतील? तिसरा प्रश्न, पेपर कोणत्या भाषेत होणार आहे? तर हे जास्त विचारले जाणारे प्रश्न आहेत. तर या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला न्यायालय भरती ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये आहे. आणि रविवारपासून याची फी 300 होईल. त्यामुळे शनिवारपर्यंत संधी आहे 200 प्लस GSTमध्ये घ्यायची आणि संपूर्ण सिलेबस तुमचा यामधनं कव्हर होणार आहे. तसंच हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज आहे, हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीजसुद्धा आहे आणि रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स म्हणजे लिपिक या पदासाठी जो सिलेबस आहे त्यानुसार रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्ससुद्धा आज लॉन्च होणार आहे. आणि जर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर मग हे न्यायालय भरती ई-बुक घ्यायची गरज नाही. रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्समध्ये ही सगळी माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. तर जो आपला पहिला प्रश्न आहे, शॉर्टलिस्ट लागणार का? तर या ठिकाणी पहा, 5वा मुद्दा त्यांनी स्पष्ट दिलेला आहे. आपण व्यवस्थित समजून घेऊयात, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार व उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूची म्हणजे शॉर्टलिस्टिंग करण्याचे व त्यानुसार लेखी परीक्षेसाठी आणि किंवा निवड प्रक्रियेच्या कुठल्याही टप्प्यावर पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी गुणमर्यादा ठरवण्याचे सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय यांनी आपल्याकडे राखून ठेवले आहेत. आता हा जो मुद्दा दिलेला आहे ना, हा सेम मुद्दा 2023मध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाची जेव्हा परीक्षा झाली होती तिथे सुद्धा दिला होता. आणि त्या परीक्षेमध्ये सुद्धा 1000 रुपये फी घेतली होती. आणि या परीक्षेमध्ये सुद्धा फी किती घेतली जाणार आहे? 1000 रुपये. आणि 2023मध्ये जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये लिपिक आणि शिपाईचे जे पेपर झाले त्यावेळेला असाच मुद्दा दिलेला होता आणि तरीसुद्धा शॉर्टलिस्ट लावलेली नव्हती. का? तर फी 1000 घेतलेली होती. त्यामुळे यावेळेससुद्धा फी 1000 घेत आहेत आणि सेम मुद्दा त्यांनी तसाच टाकलेला आहे. त्यामुळे यावेळेससुद्धा शॉर्टलिस्ट लागणार नाही. जेवढे विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज करतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे, हे आधी लक्षात ठेवा. त्यामुळं शॉर्टलिस्टचं टेन्शन घेऊ नका. जे मुलांना वाटतं की फॉर्म भरला तरी नावच येत नाही, मग फॉर्म भरायचा कशाला? यावेळेस शॉर्टलिस्ट लागणार नाही. शिपाईची पण लागणार नाही आणि लिपिकची सुद्धा लागणार नाही. हे सर्वांनी लक्षात असू द्या. आणि जेव्हा आधी काय व्हायचं, शॉर्टलिस्ट लावायचे पण त्यावेळेला फी 20-25 रुपये घ्यायची किंवा फी घ्यायचीच नाही. शॉर्टलिस्ट लावल्यानंतर फी भरायला एक विशिष्ट वेळ द्यायची आणि आधी नुसते फॉर्म भरून घ्यायचे. पण यावेळेस तसं नाही आहे. फॉर्म भरताना 1000 रुपये फी घेणार आहेत. आणि 2023मध्ये सुद्धा न्यायालय भरतीमध्ये सेम मुद्दा टाकला होता. 1000 फी घेतली होती. त्यावेळेस शॉर्टलिस्ट लावली नव्हती. आणि दुसरा मुद्दा, आत्ता जी मुंबई उच्च न्यायालयाची लिपिकची परीक्षा झाली ऑगस्ट महिन्यामध्ये, त्यावेळेला सुद्धा जेवढे अर्ज आले होते त्या सगळ्यांना परीक्षेला बसायची संधी दिली. शॉर्टलिस्ट लावली नव्हती. आणि मग त्यांना फी भरायला मुदत दिली होती 37,000 विद्यार्थ्यांना. त्यापैकी 26,000 विद्यार्थ्यांनी फी भरली. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली. म्हणजे आत्तासुद्धा लेटेस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक परीक्षेत त्यांनी शॉर्टलिस्ट लावलेली नव्हती. फक्त ज्यांचे अर्जच चुकीच्या पद्धतीनं भरण्यात आले होते त्यांनाच फक्त परीक्षा देता आली नव्हती. मला वाटतं 1000 का 1500 ते विद्यार्थी होते. त्यामुळे यावेळेस बिनधास्त अर्ज भरा, शॉर्टलिस्ट लागणार नाही. हा मुद्दा क्लिअर झाला. आता दुसऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूयात. आता दुसरा मुद्दा असा आहे की किती अर्ज करता येतील? आता याचं उत्तर मी तुम्हाला देतो. तुम्ही एक लिपिक या पदासाठी अर्ज करू शकता आणि एक शिपाई या पदासाठी अर्ज करू शकता. असे 2 अर्ज तुम्ही करू शकता. पण आता याच्यामध्ये समजून घ्या, तुम्ही जर समजा लिपिक पदासाठी अर्ज करत आहात, यावेळेस काय झालेलं आहे की मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ तिन्हीची जाहिरात सोबतच आली. जनरली तिन्हीच्या जाहिराती वेगवेगळ्या येतात, पण यावेळेस तिन्हीची सोबतच आली. त्यामुळं झालं काय की मुलांना आता असं वाटतं की मी लिपिकच फक्त एका पदाचं सांगत आहे.
किंवा शिपाईचं. समजा तुम्ही लिपिडसाठी मुंबईला, नागपूरला आणि औरंगाबादला तिन्ही ठिकाणी आपण अर्ज करू शकता का? तर नाही करू शकत. तिन्हीपैकी कुठल्यातरी एकाच उच्च न्यायालयामध्ये लिपिडसाठी तुम्ही अर्ज करू शकता. सेम शिपाईचं सुद्धा आहे. म्हणजे एका पदासाठी कुठल्यातरी एकाच न्यायालयामध्ये अर्ज करायचा आहे. तुम्ही शिपाईचा अर्ज आहे, तर एकतर मुंबई उच्च न्यायालयात करू शकता किंवा औरंगाबाद खंडपीठात करू शकता किंवा नागपूर खंडपीठात करू शकता. क्लिअर झाले? आता दुसरा मुद्दा, समजा तुम्ही लिपिडचा अर्ज अर्ज मुंबई उच्च न्यायालयात केला आणि तुम्हाला असं वाटलं की शिपाईचा मला नागपूर खंडपीठात करायचा, करू शकता, नो प्रॉब्लेम. जर तुम्ही लिपिडचा अर्ज औरंगाबाद खंडपीठामध्ये केला आहे आणि शिपाईचा अर्ज अर्ज तुम्हाला मुंबईमध्ये करायचा आहे, तुम्ही करू शकता. म्हणजे एक लिपिडचा आणि एक शिपाईचा तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता किंवा तुम्हाला असं वाटतं की मला मुंबई उच्च न्यायालयामध्येच लिपिडचा अर्ज करायचा आहे आणि शिपिडचा अर्ज करायचा आहे, तर करू शकता. तसंच औरंगाबादलाही करू शकता, नागपूरलाही करू शकता. पण लिपिडचा तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज केला आहे, तर तुम्ही नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठमध्ये अर्ज करू शकत नाहीत. तुम्ही जर शिपाईचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयामध्ये केला, तर तुम्ही औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठामध्ये करू शकत नाही. म्हणजे तुम्ही शिपाईचा अर्ज या तिन्ही न्यायालयापैकी कुठल्यातरी एकाच न्यायालयामध्ये करू शकता. सेम लिपिडचा अर्ज या तिन्हीपैकी कुठल्यातरी एकाच न्यायालयामध्ये करू शकता आणि तुम्ही लिपिड आणि शिपाई या दोन्ही पदांसाठी अर्ज करू शकता. मला वाटतं मुद्दा आता क्लिअर झालेला आहे. किती अर्ज करता येतील ते मी तुम्हाला व्यवस्थित समजून दिलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, पेपर कोणत्या भाषेत होणार आहे? आता पेपर जो आहे ना, शिपाईचा पेपर हा पूर्णपणे मराठी भाषेत असणार आहे. 30ला 30 प्रश्न मराठी भाषेमध्ये येतील आणि जो लिपिडचा पेपर आहे, आत्ता 2024 पर्यंत काय होतं की उच्च न्यायालयामधील लिपिडचा पेपर हा फक्त इंग्लिश भाषेमध्ये असायचा. पण आत्ता जो 10 ऑगस्ट 2025ला पेपर झालेला आहे, जो की आपल्या न्यायालय भरती ई-बुकमध्ये दिलेला आहे, त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये म्हणजे बायलिंग्युअल पेपर होता. म्हणजे वर इंग्लिशचा प्रश्न, खाली मराठी भाषेमध्ये प्रश्न, सेम प्रश्न. म्हणजे एकच पेपर इंग्लिश भाषेमध्ये आणि मराठी भाषेमध्ये अशा पद्धतीने दिला होता. त्यामुळं लिपिडचा पेपर मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये एकाच ठिकाणी असणार आहे आणि जो शिपाईचा पेपर आहे तो मात्र फक्त मराठी भाषेमध्ये असणार आहे. तर मला वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली आहेत. जर तुम्हाला अजूनही काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटमध्ये सांगा. महत्त्वाचे प्रश्न असतील तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली जाईल. जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत आणि फी फक्त 500 प्लस GST इतकी कमी फी ठेवलेली आहे आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला सगळ्या सिलेबस यामधनं कव्हर होईल आणि हा कोर्स घेतला तर मग न्यायालय भरतीचं ई-बुक घ्यायची आवश्यकता नाही. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. मला वाटतं माहिती छान तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.